Okay. For BE second semester, the PORCC, that is the project on RCC structure, that is the one of the practical subject from your semester, that is the last semester for you. तर बघा या सब्जेक्टमध्ये सब्जेक्टचं नाव आहे काय प्रोजेक्ट ऑन RCC स्ट्रक्चर. तर या सब्जेक्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू डिझाईन द होल बिल्डिंग ॲज अ इन एंटायर बिल्डिंग काय करायचे आपल्याला, वी हॅव टू डिझाईन वॉट एव्हर द कॉम्पोनंट्स ऑफ द बिल्डिंग. तर सगळे कॉम्पोनंट काय करायचे आहेत आपल्याला डिझाईन करायचे. स्लॅब असेल, बीम, कॉलम, फुटिंग, जे की तुम्ही ऑलरेडी वी हॅव स्टडीड इन द लास्ट सेमिस्टर फॉर द DCS 1. तर ते सगळे कॉम्पोनंट काय करायचे आहेत आपल्याला, वी हॅव टू स्टडी अबाउट द ऑल द टाइप्स ऑफ द कॉम्पोनंट्स ऑफ द बिल्डिंग अँड we have to analyze, we have to study and we have to design the all the components of the building. आणखी जेव्हा आपण हे डिझाईन करू, दॅट डिझाईन इज ऑफ टू पार्ट्स. फर्स्ट वन इज विथ रिस्पेक्ट टू द मॅन्युअल कॅल्क्युलेशन विल बी देअर अँड सेकंड पार्ट इज रिलेटेड टू द बाय युझिंग द सॉफ्टवेअर. तर त्यामध्ये वेगवेगळे सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही कुठलं सॉफ्टवेअर यूज करू शकता, तर बाय युझिंग द स्टॅड प्रो. तर काय करायचं आपल्याला, स्टॅड प्रोचा यूज करून वी कॅन अनालाइज द बिल्डिंग. जे तुम्ही मॅन्युअल कॅल्क्युलेशन केलेलं असेल ते सेम मॅन्युअल कॅल्क्युलेशन, जे काही लोडिंग कंडिशन आहेत, तर ते सगळे तुम्ही परत अप्लाय करणार आहात तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये स्टॅड प्रोमध्ये. आणखी परत त्याचं काय करणार आहात, अनालिसिस आणि डिझाईन दोन्ही पार्ट तुमचे असतील ते काय झाले पाहिजेत, मॅच झाले पाहिजेत. देन अँड देन आपण कन्क्लूड करू शकतो, मी रिमार्क म्हणू शकतो की त्या ठिकाणी आपलं जे डिझाईन केलेलं आहे दॅट इज द करेक्ट वन. तर यामध्ये 2 पार्टमध्ये हा प्रोजेक्ट आहे तो डिवाइड केलेला आहे. पहिला जो पार्ट आहे तो म्हणजे आपला, एक तर आपल्याला पूर्ण बिल्डिंग जी असेल तर त्यामध्ये 2 स्टोरी बिल्डिंग आपल्याला काय करायचे, डिझाईन करायचे, प्लॅन करायचे आहे. आणि दुसऱ्या पार्टमध्ये काय करायचं आपल्याला, तर त्या ठिकाणी एक तर ट्रापेझॉइडल फुटिंग किंवा पाईल फाउंडेशन किंवा थर्ड वन इज द वॉटर टँक. तर या तिन्ही मधला एक कुठला तरी प्रोजेक्ट आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. ठीक आहे. तर वॉटर टँक तुमच्या सिलेबसला आहे, तर आपण वॉटर टँकचं कम्प्लिशन सेकंड प्रोजेक्टमध्ये करणार आहोत. तर फर्स्ट प्रोजेक्टसाठी आपल्याला काय करायचं तर की तुमचे इंडिव्हिज्युअल यू हॅव टू मेक अ प्लॅन. इंडिव्हिज्युअल यू हॅव टू मेक अ प्लॅन. दॅट प्लॅन शुड बी अ 2 स्टोरी प्लॅन. तर तो प्लॅन बनवायचा आहे तुम्हाला. प्लॅन बनवत असताना आपल्याला तुमचे जे काही बायलॉज आहेत किंवा त्या ठिकाणी आपले पूर्ण डिटेल्स ऑफ द बिल्डिंग कॉम्पोनंट, सगळे जे कॉम्पोनंट आहेत तर त्या सगळ्याचं जे काही प्रिन्सिपल्स आहेत तर ते सगळे बायलॉज प्रिन्सिपल्स ते तुमच्या व्ह्यूमध्ये ठेवून काय करायचं, यू हॅव टू मेक प्लॅन फर्स्ट. दॅट इज द प्लॅन पहिला बनवायचा आहे. तर प्लॅन बनवल्यानंतर यू हॅव टू गो फॉर द सेंटर लाईन प्लॅन ऑफ दॅट. त्या जो प्लॅन आहे त्याचा परत काय करायचं, सेंटर लाईन प्लॅन बनवायचा आहे. आफ्टर द सेंटर लाईन प्लॅन यू हॅव टू गो फॉर द मार्किंग द पोझिशन्स ऑफ द कॉलम्स, बीम्स, जे काही आहेत कॉलम आहेत आपल्या तुमच्या प्लॅनमध्ये, बीम्स असतील त्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी तुमचे स्लॅब असतील, स्लॅब S1, S2, S3, S4 जे काही असतील, तर या सगळ्याचं काय करायचं आपल्याला, मार्किंग करायचं आहे. म्हणजे डिनोट करायचं की बाबा दिस इज S1, दिस इज S2, दिस इज S3, दिस इज S4. तर असं जेव्हा आपण मार्किंग करू, तर मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की बाबा S1 आहे तर स्लॅबचं डिझाईन करावं लागेल. मग त्यामध्ये S1 इज नथिंग बट 2 वे और 1 वे. हे तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात की जर एखाद्या रूम आहे तर त्या रूमचा जर क्रॉस सेक्शनल एरिया दिला 5x4 असेल किंवा 3x4 असेल किंवा 4x5 असेल, तर जे की तुम्हाला दिलेलं असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं की जेव्हा एकदा आपण फिक्स केलं की बाबा दिस इज अ 2 वे स्लॅब, दिस इज अ 1 वे स्लॅब, हे जेव्हा आपण फिक्स करू तर त्यावेळेला काय होणार आहे, ऑटोमॅटिकली तुम्हाला डिझाईन करता येईल. त्यामध्ये ज्या काही डिझाईनच्या स्टेप्स आहेत तर त्या सगळ्या डिझाईनच्या स्टेप्स आहेत स्लॅबच्या. स्लॅबवरती येणारं लोड किती, परत त्याच्यावरती येणारं AST किती कसं काढायचं, बेंडिंग मुवमेंट कसं कॅल्क्युलेट करायचं, दिस ऑल पॅरामीटर, या सगळ्या पॅरामीटरचा तुम्हाला काय करायचं त्या ठिकाणी स्टडी करायचा आहे. ठीक आहे. तर बघा यामध्ये फर्स्ट ऑल ऑफ यू राईट डाऊन द सिलेबस ऑफ दिस सब्जेक्ट, प्रोजेक्ट ऑन RCC स्ट्रक्चर. राईट डाऊन द कोर्स ऑब्जेक्टिव्ह. Write down first one. To train the students
to train the students to imagine, to train the students to imagine, to train the students to imagine and predict and predict and predict response of structure, response of structure, response of structure under loadings, response of structure under loadings. Full stop. Second objective, to carry out, to carry out to carry out design of building, to carry out design of buildings as whole entity, as whole entity. Full stop. Third one, to develop, to develop, to develop detailed drawing, detailed drawing of the designed structure, detailed drawing of designed structure. Full stop. Below this, write down course outcomes, course outcomes. Write down on the completion of the course, on the completion of the course, on the completion of the course, student will be able to, on the completion of course, student will be able to first apply codal provisions, apply codal provisions, apply codal provisions, apply codal provisions in the analysis, in the analysis, in the analysis and design of structures, and design of structures in accordance with, in accordance with, in accordance with relevant IS codes, in accordance with relevant IS codes. Full stop. Second, prepare, prepare detailed drawing of, detailed drawing of RCC section, RCC section, RCC section of designed building, RCC section of designed building. Full stop. Third one, perform the analysis, perform the analysis, perform the analysis using, using
relevant application, relevant application software, relevant application software. Full stop. Below this, write down internal continuous assessment, internal continuous assessment. The ICA shall consist of, the ICA shall consist of detailed design, detailed design and drawing, and drawing of the following, of the following: RC structure, RC structure, RC structure by limit state method, by limit state method, unless specified. Full stop. Below this, write down first one: residential two-story building, residential two-story building, a residential two-storied building. Second, write down any one of the following, any one of the following: any one of the following. Write down first: combined trapezoidal footing, combined trapezoidal footing, combined trapezoidal footing, oblique raft foundation, raft foundation, raft foundation. Full stop. Second, pile foundation, pile foundation, pile foundation. For structure with, for structure with pile cap. Third one, water tank, water tank. In bracket GSR, public USR, public ESR, by working stress method, by working stress method, using, using IS 3370, IS 3370. Full stop. Below this, write down note: computer analysis of any one frame,
computer analysis of any one frame. Computer analysis of any one frame. For project number 1, for project number 1, for project number 1 shall be performed for dead load, comma, live load, and earthquake loads using using relevant application software. Below this, write down. CAD drawing shall be prepared. CAD drawing shall be prepared. CAD drawing shall be prepared for at least one sheet. For at least one sheet with provision of IS 13920 with provision of IS 13920. ठीक आहे. तर बघा, इन दिस आपल्याला या प्रोजेक्ट नंबर 1 मध्ये काय करायचं आहे आपल्याला, वी हॅव टू गो फॉर द 2 स्टोरी बिल्डिंग. तर 2 स्टोरी बिल्डिंगचा आपल्याला जो प्लॅन असेल त्या ठिकाणी, तर तो पूर्ण प्लॅन तुम्हाला काय करायचा आहे, ऑटोकॅड कॅड यूज करून काय करायचं त्या ठिकाणी शीट ड्रॉ करायची आहे. आणि सेकंड पॉईंटमध्ये तुम्हाला ते जे कॅड ड्रॉइंग असेल ते तुम्हाला परत तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये काय करायचं, इम्पोर्ट करायचं आहे त्यामध्ये स्टॅड प्रोमध्ये. आणि स्टॅड प्रोमध्ये परत लोडिंग कंडिशन जर तुम्ही अप्लाय केल्या तर यू विल गेट डायरेक्टली द डिझाईन. ओके, डिझाईन तर तुम्ही मॅन्युअली ऑलरेडी केलेलंच असेल, आणखी तुम्हाला अनालिसिससाठी थ्रू द सॉफ्टवेअर तुम्ही अनालिसिस पण करू शकता. तर आपल्याला स्टॅड प्रो, किती जणांना स्टॅड प्रो येतं यामध्ये, मे बी इन लास्ट इयर त्या ठिकाणी तुम्हाला ट्रस्टचं डिझाईन होतं. फॉर द ट्रस्ट डिझाईन, फ्रेमचं डिझाईन, बीम डिझाईन असेल तर तुम्ही ते स्टॅड प्रोमध्ये शिकला असाल. तर त्याच पद्धतीने सेम आपल्याला काय करायचं आहे, फॉर द RCC मेंबर्स, जे RCC मेंबर्स आहेत तर इंडिव्हिज्युअली इच अँड एव्हरी मेंबरचं आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी डिझाईन करायचं आहे, मॅन्युअली लोड्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. आफ्टर द कॅल्क्युलेशन ऑफ दिस लोड्स, ज्या ठिकाणी बीमवरती येणारा लोड, स्लॅबचा लोड बीमवरती कसा ट्रान्सफर होतो, परत कॉलमवरती लोड कसा येतो, कॉलम थ्रू परत फुटिंगवरती कसा येतो, तर या पद्धतीने 1 बाय 1 कॉम्पोनंट सगळे आपल्याला काय करायचे, डिझाईन करत जायचे आहेत. दॅट इज आवर basic aim to design a whole building. That is the basic aim of this PORCC. तुम्हाला पूर्ण बिल्डिंगचं डिझाईन करता आलं पाहिजे बाय मॅन्युअली ॲज वेल ॲज बाय युजिंग द सॉफ्टवेअर, दॅट इज द स्टॅड प्रो. तर काही जणांच्याकडे सॉफ्टवेअर असेल, लॅपटॉप असेल, तर त्यांनी तुमच्या लॅपटॉपमध्ये स्टॅड प्रो हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून घ्या, जेणेकरून तुम्हाला स्टेप बाय स्टेप्स how to go for the designing process, how to design the slab, how to design the beam, how to design the member, तो फ्रेम असेल, बीम मेंबर असेल, तर त्याचं डिझाईन कसं करायचं हे तुम्हाला त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली समजेल. अँड फॉर दॅट पर्पज यू शुड install that स्टार प्रो सॉफ्टवेअर in your PC, in your laptop.
and later on we'll study about the STAAD.Pro software. Okay, तर फर्स्ट वी हॅव टू मेक द मॅन्युअल स्टडी. पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, टोटली प्लॅन फिक्स करायचा आहे. आफ्टर फिक्सिंग द प्लॅन यू शुड गो फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ द लोड्स. तर बघा, तुम्ही जेव्हा प्लॅन फिक्स कराल तर प्लॅन तुम्हाला इंडिव्हिज्युअली तुमचा प्लॅन बनवायचा आहे. तर त्या इंडिव्हिज्युअली प्लॅनमधून परत तुम्हाला डिझाईन स्टेपकडे जायचं आहे. मग त्या डिझाईन स्टेपमध्ये इंडिव्हिज्युअली जेव्हा तुम्ही प्लॅन सिलेक्ट कराल, सगळे मेंबर्स S1 S2 S3 S4 जे की स्लॅब मेंबर्स आहेत किंवा कॉलम मेंबर्स आहेत किंवा बीम मेंबर्स आहेत, हे जेव्हा तुम्ही दाखवाल तर त्यावेळेला त्या प्रत्येक बीमवरचं स्लॅबवरचं काय करायचं, इन डिटेल आपल्याला डिझाईन करायचं आहे. नेक्स्ट जो स्टेप येते यामध्ये की तुम्हाला जी की तुमचं RCC साठी वापरला जाणारा जो IS कोड आहे IS 456, त्यामधले जे काही IS प्रोव्हिजन्स आहेत फॉर डिटेलड डिझाईन अँड ड्रॉइंग ऑफ होल बिल्डिंग, तर ते सगळे जे डिझाईन प्रोसेसचे जे लॉज आहेत, जे की लिमिटेशन्स दिलेले आहेत, तर ते सगळे लिमिटेशन्स विथ रिस्पेक्ट टू IS कोड, ते IS कोड यूज करून तुम्हाला काय करायचं, या ठिकाणचं डिझाईन ऑफ बिल्डिंग तुम्हाला करायची आहे. तर त्यामध्ये IS कोड IS 456 तुमच्यासोबत असेलच. त्याच्यासोबत तुम्हाला काय करायचं आहे, एक प्लॅन बनवायचा आहे. तो प्लॅन तुम्हाला किंवा तुमच्या सेकंड इयर थर्ड इयरमध्ये किंवा BCD हा विषय होता, तुम्हाला BPD होता, तर त्यावेळेला जो तुमचा बेसिक प्लॅन होता, तर त्या बेसिक प्लॅनचं पण आपण काय करू शकतो, ऑटोमॅटिकली डायरेक्ट त्याचं व्हॅल्युएशन करू शकतो. त्याचं आपण आता डिझायनिंग करू शकतो. तुम्ही आता जर AutoCAD ती जर शीट तुमची अवेलेबल असेल तर ती शीट तुम्ही त्या ठिकाणी जी पुढे इम्पोर्ट कशामध्ये करू शकता, तर तुमच्या STAAD.Pro मध्ये, आणि त्याच्यावरतीच लोडिंग कंडिशन काय करू शकता, अप्लाय करू शकता. तर या ठिकाणी आपल्याला जे बिल्डिंगचं पूर्ण डिझाईन करायचं आहे, तर त्या आपल्या दोन मेथड आहेत. एक म्हणजे कुठली, वर्किंग स्ट्रेस मेथड, आणि दुसरी आहे ती कुठली आहे, लिमिट स्टेट मेथड. तर आताची ॲडव्हान्स जी मेथड आहे ती कुठली आहे आपली, तर लिमिट स्टेट मेथड. तर आता आपल्याला जे डिझाईन करायचं आहे पूर्ण बिल्डिंगच्या कंपोनंटचं, दॅट इज फॉर स्लॅब असेल, बीम असेल, कॉलम असेल, फुटिंग असेल, स्टेअरकेस असेल, तर या सगळीचं जे काही स्टेप बाय स्टेप प्रोसिजर्स आहेत, तर त्या सगळ्या ज्या स्टेप्स आहेत तर त्या कशावरती अवलंबून आहेत, तर तुमच्या IS कोडवरती, दॅट इज द IS 456. आणि त्याच्यामधले जे स्टेप वाईज प्रोसिजर आहेत तर त्या यूज करून काय करायचं आपल्याला, स्टेप बाय स्टेप वी हॅव टू डिझाईन द डिफरंट कंपोनंट्स ऑफ द बिल्डिंग. आणि सेकंड थिंग यामध्ये आहे की तुम्हाला प्रत्येक कंपोनंटचं डिझाईन झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागेल, त्याचे रिइन्फोर्समेंट डिटेल्स दाखवावे लागतील. रिइन्फोर्समेंट डिटेल्समध्ये तुम्हाला काय, रिइन्फोर्समेंट तुम्हाला काय दाखवावं लागेल, तर एक बीम मेंबर आहे, तर ते बीमच्या रिइन्फोर्समेंटमध्ये मेन स्टील किती, डिस्ट्रीब्युशन स्टील किती, त्याचे किती तुम्ही टाय बार्स त्या ठिकाणी यूज केलेले आहेत, तर त्याचं सगळं जे डिटेलिंग, बेंटअप बार्स कुठले आहेत, तर ह्याचं जे काही तुमचं हे असणार आहे टॉप व्ह्यू किंवा साईड व्ह्यू, तो तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक डिझाईन झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी दाखवायचा आहे. नंतर स्टेप बाय स्टेप प्रोसिजर येत असताना इच अँड एव्हरी कंपोनंटसाठी तुमचे काय पहिली स्टेप असते, पहिल्यांदा लोड कॅल्क्युलेशन्स असतात. आफ्टर द लोड कॅल्क्युलेशन त्यामध्ये लाईव्ह लोड असेल, डेड लोड असेल, अर्थक्वेक लोड जर कन्सिडर केला असेल तर अर्थक्वेक लोड्स, नंतर परत तुमच्या असणाऱ्या सगळे बिल्डिंगचे जे डेड लोड आहे त्यामध्ये लाईव्ह लोड, अर्थक्वेक लोड आपण ॲड करतो. टोटल लोड जेव्हा आपल्याला माहिती होईल त्या लोड नंतर आपण त्याचं बेंडिंग मुवमेंट काढतो लोडवरून, आणि जो बेंडिंग मुवमेंट मिळेल त्या बेंडिंग मुवमेंटवरून आपण काय करतो, AST फाइंड आउट करतो. तर त्या AST मध्ये परत मेन स्टील असेल किंवा डिस्ट्रीब्युशन स्टील असेल, तर त्यानुसार आपण काय करतो, त्याचं डिफरन्शिएशन करतो. डिफरन्शिएशन म्हणजे काय असणार आहे, 0.12 आणि 0.15 अशा दोन्हीमध्ये, म्हणजे मेन स्टील आणखी डिस्ट्रीब्युशन स्टील या दोन्हीमध्ये त्याचं डिव्हिजन होतं. आणि परत त्यामध्ये लागणारे बार्स कुठले आहेत, फॉर मेन स्टीलचा बार किती, डिस्ट्रीब्युशन स्टीलचा बार किती, नंतर त्यामधलं स्पेसिंग किती प्रोव्हाइड केलेलं आहे. तर या सगळ्याचा जो स्टडी येतो तो तुमचा या पूर्ण डिझायनिंगच्या स्टेपमध्ये येतो. आणि ह्या डिझायनिंगच्या स्टेप ज्या आहेत तर त्या तुम्हाला कुठून यूज करायचे आहेत, फ्रॉम युअर IS कोड, दॅट इज द IS 456. ओके, तर बघा आपण आता स्टार्टिंगला आपल्याला काय करायचं आहे की यू शुड चूज द प्लॅन. पहिल्यांदा तुम्हाला प्लॅन फिक्स करायचा आहे, जो की नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट जे काही प्रिन्सिपल्स ऑफ द प्लॅनिंग आहेत तर त्याचा हे करून स्टडी करून तुम्हाला काय करायचं आहे, प्लॅनिंग करायचं आहे. फिक्स तुम्हाला एक बिल्डिंगचा प्लॅन बनवायचा आहे. तो प्लॅन झाल्यानंतर परत आपण त्याच्या पोझिशन्स मार्क करणार आहोत. त्या ठिकाणी स्लॅब असेल, बीम असेल, कॉलम असेल, फुटिंग असेल, तर या सगळ्या ज्या पोझिशन्स असतील कंपोनंट ऑफ द बिल्डिंगच्या, तर त्या आपण त्या प्लॅनमध्ये काय करणार आहोत, मार्क करणार आहोत. तिच्यावर सेकंड टास्क. and after the second task we'll go for the third one, that is the design steps. the design step मध्ये डिझाईन ऑफ पहिल्यांदा कंपोनंट ऑफ द बिल्डिंग, तर त्यामध्ये पहिला कंपोनंट येईल तो तुमचा स्लॅबचा डिझाईन येईल.
मग त्या स्लॅबच्या पूर्ण ज्या प्रोसिजर वाईज स्लॅब आहे तो 2B आहे की 1B आहे की कसं डिझाईन करायचं त्याचं. 2B असेल तर स्टेप बाय स्टेप प्रोसिजर वेगळी येते. 1 बाय असेल तर वन साठी काय असते, वन वे स्लॅब असेल तर त्याची स्टेप बाय प्रोसिजर पूर्ण वेगळी असते. तर त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे की डिझाईन करायचं आहे. त्यासाठी परत तुमच्यासोबत तुमचा IS कोड दॅट इज IS 456 हा तुमच्यासोबत असला पाहिजे. बाय युझिंग दिस IS कोड डायरेक्टली वी कॅन गो फॉर द डिझाईन स्टेप फॉर द स्लॅब. इच अँड एव्हरी कंपोनंटच्या पूर्ण ज्या स्टेप्स आहेत तर ते तुमच्या IS कोडमध्ये दिलेल्या आहेत. परत दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जे कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत, ज्या डिझाईन स्टेप आहेत, तर तुम्हाला मी माझ्या प्रत्येक प्रॅक्टिकलच्या वेळेला पण मी दाखवेन की बाबा थ्रू द स्लाईड शेअर करेन की बाबा डिझाईन आहे तर स्लॅबचं डिझाईन कसं करायचं, कॉलमचं डिझाईन कसं करायचं, हाऊ टू डिझाईन द स्टिअर केस, हाऊ टू डिझाईन द बीम. तर दीज आर दी व्हेरी इम्पॉर्टंट मेथड. बघा हा जो सब्जेक्ट आहे दॅट इज द प्रॅक्टिकल ओरिएंटेड सब्जेक्ट. पण या सब्जेक्टमध्ये तुम्ही आत्तापर्यंत जे शिकला DCS 1 असेल किंवा DCS 2 असेल जे की तुम्ही आत्ता शिकता, तर याचा यूज करून तुम्हाला अनालिसिस तुम्हाला डिझाईन करता येतं की नाही, तो हा जो पॉईंट आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड सो दॅट या ठिकाणी कंटिन्युअस असेसमेंट आपली आहे ती किती मार्कची आहे, दॅट इज ICA फॉर 50 मार्क्स. आणि यासाठी एक्सटर्नल ओरल पण आहे आपल्या विषयाला, दॅट इज ऑफ अबाउट 50 मार्क्स. सो ऑल ऑफ यू टेक केअर अबाउट आवर सब्जेक्ट. तर ह्या ठिकाणी तुम्हाला स्टेप बाय स्टेप जे काही तुम्हाला वर्क दिलेलं असेल दॅट ऑल वर्क यू हॅव टू कम्प्लीट विदिन अ वीक. वीकली आपल्याला 2 तास हे प्रॅक्टिकल्स असेल ऑन थर्सडे ऑन द फ्रायडे. तर तुम्हाला काय करायचं, जे टास्क दिलेलं आहे तर आता तुम्हाला या वीकमध्ये मी तुम्हाला आता वर्क टास्क देते की दॅट इज द टू प्रिपेअर अ प्लॅन. तर हा प्लॅन तुम्हाला काय करायचं आहे, प्रिपेअर करायचं. तर नेक्स्ट वीकमध्ये जेव्हा तुम्ही लेक्चरमध्ये याल तर त्यावेळेला यू शुड बी फिनिश दॅट टास्क. कंप्लीट करायचं आहे तुम्हाला की यू हॅव टू कंप्लीट विथ युअर प्लॅन. कारण तुम्ही जर हे कंटिन्युअसली 1 by 1 जर तुम्ही करत गेला ॲक्टिव्हिटी रिलेटेड टू कम्प्लिशन ऑफ दिस RCC डिझाईन ऑफ बिल्डिंग, देन अँड देन यू विल कम्प्लीट. आणि तुम्हाला तेव्हाच ते समजेल. कुणाचं तर उतरवून लिहिले परत काहीतरी डिझाईन केले काही त्याचा उपयोग नाही. डिझाईन तुम्हाला स्वतःला यायला पाहिजे, दॅट इज द व्हेरी इम्पॉर्टंट. सो दॅट ऑल ऑफ यू बी रेडी फॉर दिस, प्रिपेअर द प्लॅन. ओके, आता आपली 2-3 मिनिटामध्ये मीटिंग संपते. वन्स अगेन ऑल ऑफ यू जॉईन फॉर द मीटिंग. ॲज पर द DCS सब्जेक्ट 1, DCS 1 मध्ये ह्या ज्या सगळ्या स्टेप्स आहेत तुम्हाला डिझाईनच्या, त्यामध्ये सगळ्या स्टेप्स प्लस तुमचं एक एक्झाम पण झाली आहे डिझाईन ऑफ कॉन्क्रीट स्ट्रक्चरवरती. तर त्यामुळे तुम्हाला सगळ्या डिझाईनच्या स्टेप्स माहिती असणं खूप गरजेचं आहे की व्हॉट आर द स्टेप्स दॅट आर हेल्पफुल टू डू द डिझाईन ऑफ स्लॅब, डिझाईन ऑफ कॉलम, डिझाईन ऑफ फुटिंग. तर त्यामध्ये कुठल्या टाईपचं आपण फुटिंग वापरणार आहोत, तर त्या ठिकाणी मग वेगवेगळ्या स्टेप बाय स्टेप प्रोसिजर वेगवेगळ्या येतील. परत कॉलम असेल किंवा बीम असेल त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणच्या वेगळ्या ज्या स्टेप्स आहेत की स्टील कसं कॅल्क्युलेट करायचं, मेन स्टील असेल, डिस्ट्रीब्युशन स्टील असेल, स्लॅब आहे तर तो स्लॅब कसा ओळखायचा, इट इज 1 वे ऑर 2 वे. दॅट ऑल आर द प्रोसिजर्स टू गो फॉर द डिझायनिंग स्टेप. ज्या तुम्ही आतापर्यंत ज्या सगळ्या स्टेप्स शिकला आहात तर त्या स्टेप्स तुम्हाला काय करायच्या या ठिकाणी वापरायच्या आहेत फॉर द डिझायनिंग. अँड सो दॅट सब्जेक्ट नेम इज प्रोजेक्ट ऑन RCC स्ट्रक्चर्स. तर या ठिकाणी पूर्ण डिटेल्ड डिझाईन अँड ड्रॉइंग असणार आहे ऑफ RCC मेंबर्स, RCC सेक्शन्स ऑफ द डिझाइनड बिल्डिंग. आता या ठिकाणी एक पहिला जो ऑब्जेक्टिव्ह होता तर त्या पहिल्या ऑब्जेक्टिव्हमध्ये आपल्याला डायरेक्ट या ठिकाणी दिसते टू ट्रेन द स्टुडंट्स टू इमॅजिन अँड प्रिडिक्ट रिस्पॉन्स ऑफ स्ट्रक्चर अंडर लोडिंग. तर बघा या ठिकाणी हा जो ऑब्जेक्टिव्ह आपल्याला कंप्लीट करायचा आहे, तर या ऑब्जेक्टिव्हमध्ये टू ट्रेन द स्टुडंट्स टू इमॅजिन अँड प्रिडिक्ट रिस्पॉन्स ऑफ स्ट्रक्चर अंडर लोडिंग. या ऑब्जेक्टिव्हमध्ये आपल्याला काय करायचं की जे तुम्ही आता प्लॅन तयार करत आहात तर तो सेम प्लॅन तुम्हाला तुमच्या स्टॅडप्रोमध्ये पण तुम्ही करणार आहात. स्टॅडप्रोमध्ये जेव्हा तुम्ही हा प्लॅन कराल, जेव्हा तुम्ही लोडिंग कंडिशन्स त्याला अप्लाय कराल, आफ्टर द लोडिंग कंडिशन्स जे की रिस्पॉन्स तुम्हाला त्या बिल्डिंगचा मिळेल, माहिती होईल की बाबा कुठल्या साईडला ग्रीन कलर आहे, रेड कलर कुठल्या साईडला आहे, मीन्स दॅट सॉफ्टवेअर इंडिकेट्स द अंडर द कंडिशन्स इमॅजिन अँड प्रिडिक्ट द रिस्पॉन्स ऑफ द स्ट्रक्चर्स अंडर द लोडिंग कंडिशन. तर लोड अप्लाय केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी कळू शकतं की बाबा आवर स्ट्रक्चर इज सेफ ऑर नॉट. तर तो रिस्पॉन्स आहे तो वी कॅन चेक बाय युझिंग द सॉफ्टवेअर. सेकंड वन इज टू कॅरी आउट द डिझाईन ऑफ बिल्डिंग ॲज होल. आपल्याला काय करायचे,
पूर्ण आतापर्यंत आपण डिझाईन स्टेप शिकल्या, पण होल बिल्डिंगचं डिझाईन आपण आतापर्यंत शिकलेलं नाही. DCS1 मध्ये ॲज अन each and every component we have designed, but that all are components are separate. ओके, होल बिल्डिंगचं आपण डिझाईन केलेलं नाही. सो दॅट प्रोजेक्ट on RCC structure which having the objective to carry out the design of building as a whole. And our third objective is that to develop detailed drawing ऑफ द डिझायनर स्ट्रक्चर. तर या डिटेल्स आपल्याला जे आहेत ते काय करायचे, ड्रॉ करायचे, डिटेल्ड डिझाईन अँड द ड्रॉइंग ऑफ द स्ट्रक्चर्स. तर इन दिस वे बघा, हे दीज आर दी ऑल आर अवर ऑब्जेक्टिव्स ऑफ प्रोजेक्ट ऑन RCC स्ट्रक्चर्स. Okay, within 1 minute our meeting will be over. Within 1 minute next meeting will be start, so all of you join for the next session. Thank you.